हाय फ्रेंड्स, कसे आहात? सर्व मजेत ना? सर्व मजेतच असाल. आज आपण पडवळाची खूपच स्वादिष्ट अशी भाजी पाहणार आहोत, की जे पडवळ न खाणारे पण खातील. पूर्ण व्हिडिओ पहा, कुठे स्किप करू नका, म्हणजे कळेल तुम्हाला कशी बनवायची आणि किती स्वादिष्ट होते ती. अशा प्रकारे आपण पडवळ घेतले. हे बघा, अशा प्रकारे पॉइंटेड गार्ड म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. मिठाने असं चोळायचं, म्हणजे जो त्याचा पांढरा भाग आहे तो निघून जातो आणि शिजायला पण सोपी जाते. हे बघा, अशा प्रकारे आपण सर्व मीठ लावून चोळून घेतलं. त्यानंतर धुवून घेणार आहे आणि त्याचे छोटे छोटे तुकडे गोल गोल करून घेणार आहे बघा. तोपर्यंत मी मधलं जे सारण आहे त्यासाठी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे, 1 वाटी, मोठी वाटी. त्यानंतर चवीप्रमाणे त्यामध्ये मीठ टाकणार आहे. खूप सुंदर येते. ज्यांना शेंगदाण्याचं कूट चालत नाही त्यांनी येथे खोबऱ्याचा वापर केला तरी चालेल. त्यानंतर मी लाल मिरची पावडर टाकली आहे आणि माझा घरगुती जो मसाला आहे तो टाकला आहे. त्याने खूपच छान स्वाद येईल. त्यानंतर हिंग टाकला आहे. हिंग पचनासाठी खूप चांगलं असतं. त्यानंतर 1 टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आणि छान असं अशा प्रकारे मिक्स करून घेणार आहे. तुम्हाला जर टोमॅटो आवडत नसेल तर स्किप केला तरी चालेल. येथे तुम्ही अर्धा लिंबू पिळून टाकला तरी खूप छान स्वाद येईल त्याला. नाहीतर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे दुसरं काही पण त्यामध्ये टाकू शकता. पण खूप सुंदर अशी होते. टोमॅटोनं चव पण खूप छान येते. तुम्हाला हवं असेल तर लिंबू टाकलं तरी चालेल. हे बघा, मी पडवळाचे अशा प्रकारे तुकडे करून घेतले आहे. त्याचा मधला जो त्याच्या बिया वगैरे असतात त्या काढून घेतल्या. जास्त बिया नव्हत्या, फक्त पांढरा भाग होता, तो काढून घेतला. आणि जे आपण सारण केलं आहे ते मस्त छान असं दाबून दाबून भरणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे खूप सुंदर होते. पडवळाची भाजी न खाणारे पण खातील एवढी सुंदर आणि चविष्ट होते बघा. अशा प्रकारे आपण छान असं त्यामध्ये सारण भरून घेणार आहोत, म्हणजे मसाला भरणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे दाबून भरायचे. तुम्हाला मी दुसरं पण भरून दाखवते बघा. खूप सुंदर होते आणि चव तर एक नंबरच. पडवळ न खाणारे सुद्धा खातील एवढी सुंदर होते. मैत्रिणींनो, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन लगेचच मिळेल. हे बघा, अशा प्रकारे छान असं आपण सर्व पडवळ भरून घेत आहे मी. त्यानंतर पॅनमध्ये मी तेल टाकलं आहे, मोहरी टाकली आहे. मोहरी छान अशी तडतडून द्यायची, म्हणजे ती तडतडली तर तिचा स्वाद छान लागतो. आणि नंतर जिरे टाकायचे आहे. अर्धा चमचा टाकला आहे मी बारीक चिरलेला कांदा त्यामध्ये टाकणार आहे. कांद्याने वरती छान त्याला स्टफिंग येतं आणि आपली जी पडवळ आहे ती पण खूप सुंदर चवीला लागते बघा. हे बघा, अशा प्रकारे सोनेरी रंग येईपर्यंत आपण कांदा छान परतून घेणार आहोत. कांदा आपला छान परतून झाला आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये लसूण आणि कोथिंबीर मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतली होती ती टाकली आहे. तुम्ही येथे आले लसणाची पेस्ट टाकली तरी चालेल, पण मला आलं आवडत नाही, त्यामुळे मी आल्याचा वापर जास्त करून करत नाही. छान असं आपण तेलामध्ये जे लसूण आहे ती छान परतून घ्यायची आहे. सॉरी, त्याने खूप छान स्वाद येतो. हे बघा, अशा प्रकारे छान परतून घेतलं आहे. आणि जे आपण पडवळ भरून घेतले होते, बघा अशा प्रकारे मी भरले आहे सर्व. बघू शकता आपण, जसे वांगी भरतो आपण तसे भरले आहे, ते त्यामध्ये टाकले आहेत. त्यानंतर आपण त्यामध्ये हळद आणि लाल मिरची पावडर टाकणार आहोत, म्हणजे वर्ण पण छान असं त्याला रंग येईल आणि चव पण खूप सुंदर लागेल. हे बघा, अशा प्रकारे टाकली आहे. अर्धा चमचाच टाकली आहे, जास्त नाही टाकली, छोटा छोटा. त्यानंतर कोथिंबीर टाकली आहे. कोथिंबीरीने पण खूप छान स्वाद येतो. आणि आपण सर्व जी पडवळ आहे ते तेलामध्ये छान असे परतून घेणार आहोत. तेलामध्ये कुठली पण भाजी परतली की त्याचा खूप छान स्वाद लागतो आणि शिजते पण लवकर. आपण येथे पाण्याचा अजिबात वापर करणार नाही आहोत. वाफेवरच ही पडवळ शिजवून घेणार आहोत. थोडा वेळ लागेल, पण चव एक नंबरच होणार आहे बघा. त्यानंतर थोडंसं आपण चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे, म्हणजे जे आपण कांदा वगैरे टाकले त्या सारणाचं होईल आणि वर्ण पण छान असं त्याला चव लागेल. त्यानंतर आपण 5 मिनिटासाठी झाकण ठेवलं आहे.
झाकण काढलं बघा. झाकण काढल्यानंतर आपण प्रत्येक जे पडवळ आहे ते आलटी पलटी करून घेणार आहोत. म्हणजे त्याची खालची बाजू आणि वरची बाजू अशा प्रकारे अशा प्रकारे आपण हलवून घ्यायचं आहे. म्हणजे जी बाजू भाजल्या गेली आहे ती छान वरती करणार आहोत. आणि नंतर आपण जी बाजू कच्ची आहे ती खाली करणार आहोत. खूप सुंदर होते भाजी. अशा प्रकारे करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली ती सांगायला अजिबात विसरायचं नाही. खूप सुंदर होते. मी माझ्या पद्धतीने करून तुम्हाला दाखवली आहे. अशा प्रकारे तुम्ही जर केली तर पडवं न खाणारे सुद्धा खातील, एवढी चविष्ट होते. पुन्हा आपण 5 मिनिटासाठी मध्यम गॅसवर झाकून ठेवलं आहे. 5 मिनिटानंतर बघू शकता किती सुंदर कलर आला आहे आपल्या पडवळच्या भाजीला. भरलं पडवळ आपण बनवलं आहे बघा. पुन्हा आपण खालीवर करून घेणार आहोत. म्हणजे जी बाजू कच्ची राहिली आहे ती छान अशी आपण परतून घेणार आहोत, खालीवर करून घेणार आहोत. म्हणजे सर्व बाजू छान अशा शिजल्या जातील. बघा किती सुंदर कलर आला आहे आणि चव पण एक नंबरच. खरंच अशा प्रकारे तुम्ही करून बघा आणि केल्यानंतर मला मेसेज करून रिप्लाय करायला अजिबात विसरायचं नाही. एवढी सुंदर होते भरल्या परवळची भाजी. आपण सर्व छान असं आलटी पलटी करून घेतलं आहे मैत्रिणींनो. बघू शकता. पुन्हा आपण 5 मिनिटासाठी पुन्हा मध्यम गॅसवर ठेवणार आहोत. म्हणजे छान असं त्याला शिजले जाईल आणि छान अशी चव लागेल. बघू शकता आपण झाकण काढलं आहे. किती सुंदर अशी पडवळची भाजी आपली तयार होत आहे. त्यानंतर बाइंडिंगसाठी मी वर्ण थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकत आहे. म्हणजे छान असं वर्ण पण त्याला स्टफिंग होईल आणि छान अशी चव लागेल. पुन्हा आपण हलवून घ्यायचे छान असं. हे बघू शकता आपण किती सुंदर पडवळची भाजी आपली तयार होत आहे. तुम्ही ती ज्वारीच्या भाकरीबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा तुम्ही नानबरोबर सुद्धा खाऊ शकता. एवढी अप्रतिम होते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही येथे थोडंसं पाणी घालून रस्सा पण करू शकता. मी पूर्ण सुक्कीच केली आहे. आणि पुन्हा आपण त्या 2 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहोत. म्हणजे जे आपण शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे ते छान बाइंडिंग होईल. बघा किती सुंदर झाली आहे आपली पडवळची भाजी. आपण बिना पाण्याचा वापर करून येथे भाजी तयार केली आहे मैत्रिणींनो. बघू शकता किती सुंदर अशी पडवळची भाजी येथे तयार झाली आहे. मी तुम्हाला बाउलमध्ये सर्व करून दाखवते. बघा किती सुंदर, अगदी चवीला एक नंबरच. जी पडवळची भाजी खात नाहीत ना ते सुद्धा आवडीने खातील. एवढी सुंदर आपली पडवळची भाजी तयार झाली आहे मैत्रिणींनो. करून बघा. अशा प्रकारे 100% मी सांगते की अशी न खाणारे पण आवडीने खातील आणि त्यांना वाटणार पण नाही की पडवळची भाजी एवढी सुंदर लागते. अशा प्रकारे तुम्ही करून बघा. बघा किती सुंदर. त्यानंतर आपण गार्निशिंगसाठी त्यावरती कोथिंबीर टाकत आहोत. खूपच सुंदर. कोथिंबीरने स्वाद पण छान येतो आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते. अशी आपली पडवळची भाजी तयार झाली आहे. चला तर मग एक पटकन लाईक करा, शेअर करा तुमच्या मैत्रिणींमध्ये आणि छानशी कमेंट करा. आणि रेसिपी कशी वाटली ती रिप्लाय द्यायला अजिबात विसरायचं नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल धन्यवाद. पुढच्या रेसिपीसाठी तयार.